तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. माजी मंत्री आमदार उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केले भाष्य. शिवसेनेतील 4 नेत्यांवर भाजपचा आक्षेप. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. मुंबईत आजपासून 5 दिवस पाणी कपात. मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिकांना तांत्रिक बिघाडाचा फटका. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी येथे माजी उद्योग मंत्री आमदार उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत पत्रकारांसोबत संवाद साधलाय. की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे काही पदाधिकाऱ्यांचा, आणि सहकार नगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार, टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं. त्याची काही आवश्यकता नाही. ऑलरेडी 2.5 महिन्यापूर्वी त्या टाकीला 50 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये ते काम होईल. तसंच काहीतरी कारवांच्या वाडीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार, घाबरलो मी त्याच्यामुळे, असं दिलेला आहे. पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे. त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे. पावसामुळे ते काम थांबलं होतं, ते देखील काम सुरू होईल. माझी देखील आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आता कुणी माना किंवा मानू नका, आमदार तर मीच झालेलो आहे. त्याच्यामुळं मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन. परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखं आहे. माझ्या काल तालुका प्रमुखांनी आणि शहर प्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे. परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतोय. ग्रामीण भागामध्ये देखील जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा देखील आढावा मी आत्ता MIDC रेस्ट हाऊसला आढावा बैठकीमध्ये घेणार आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर जी केलेली भूमिपूजनं आहेत, ज्या केलेल्या घोषणा आणि दिलेली अभिवचनं आहेत, ही तंतोतंत पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे आणि ही सगळी कामं 1 वर्षामध्ये पूर्ण होतील. मध्ये रिफायनरी होणार नाही हे ऑलरेडी आता फायनल झालेलं आहे. विषय राहिला आहे बारसूचा. तो देखील मी अनेक वेळा सांगितलं की बारसूला रिफायनरी करण्याचा शासनाचा मानस अजिबात नव्हता. माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे केंद्र शासनाला पत्र लिहिलं की बारसूची 13,000 एकर जागा ही रिफायनरीसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याच्यावर बेरोजगारी दूर होण्यासाठी प्रकल्प जर आपण आणला तर तो क्रांतिकारी प्रकल्प कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठरू शकतो. त्याच्यामुळं पुन्हा एकदा बारसू हे पुढे आलेलं आहे. पण बारसूच्या संदर्भातली भूमिका परवा देखील मी मांडली की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून दिलं जाईल. मला याच्यावर ते एक बोलले ना की होण्याची शक्यता आहे, पण लोकांचं मत पाहिजे. मग जठार साहेबांना माझी विनंती आहे की लोकांचं मत तसं त्यांनी बनवावं. तसं जर लोकांचं मत बनलं तर रिफायनरी करायला काहीच अडचण नाही. पण लोकांचं मत नाही आहे, विरोध आहे, म्हणून ज्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत. त्याच्यामुळे जठार साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी तिथं जाऊन तो प्रकल्प आणण्यासाठी जर लोकांचं मतपरिवर्तन केलं तर सरकार त्यांच्या सोबत राहील. आजच्या बैठकीमध्ये परप्रांतीय हॉकर्सचा विषय खरोखरच ऐरणीवर आलेला आहे आणि मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांना अडचण येणारे जे अनधिकृत हॉकर्स आहेत या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय घेऊन त्यांनी नियमामध्ये कामकाज करावं या देखील सूचना दिलेल्या आहेत. आज अजून एक आता जे नाचणकर साहेबांनी सांगितलं की नव्यानं आपण काय करतोय, तर आजच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये एक हॉकर झोन तयार करायचा निर्णय मी घेतला, जेणेकरून त्याच ठिकाणी सगळे ती लोक असतील, शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय जो मला घ्यावा लागला आणि तो आपल्या सगळ्यांच्या युवा पिढीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे परवा ज्यावेळी मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी पोलीस अधीक्षकांशी मी चर्चा केली, कलेक्टर सिंग यांच्याशी मी चर्चा केली आणि जे मला ब्रीफिंग झालं होतं की अंमली पदार्थांचा काळा बाजार काही ठिकाणी जोरदार पद्धतीनं सुरू झालाय पूर्ण जिल्ह्यामध्ये, अशा काही ब्रीफिंगमधनं मला काही गोष्टी कळल्या. तर आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नव्हतो,
परंतु स्ट्रिक्टली मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये जोरदार ही मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत. अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन देखील मी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केलेली असतानाच शिंदे गटाच्या 4 नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला भाजपने आक्षेप घेतलाय. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठं यश मिळालं, तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृह खात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या 4 मंत्र्यांचा समावेश करण्याला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या 4 नेत्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या 4ही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं समजतंय. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार आणि 2 डिसेंबर दरम्यान हे काम होणार आहे. मात्र या कामामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महापालिकेसह होणाऱ्या पुरवठ्यात 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत 10% पाण्याची कपात करण्यात येणार आहे. पिसे येथून ठाणे आणि भिवंडीला देखील पाणी पुरवठा होतो. ठाणे आणि भिवंडी येथून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मुंबईपर्यंत येतात. त्यामुळे या दोन्ही शहरांना पाणी पुरवठ्यातील काही वाटा दिला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे साहजिकच या दोन्ही शहरांच्या पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे. दुरुस्तीचं काम 2 दिवस चालणार असलं तरी पाणी पुरवठ्यात मात्र 5 दिवस कपात असेल. 2च दिवसांपूर्वी लोअर परेल तसेच तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे शहर भागातील अनेक विभागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर आता पिसे येथील हा बिघाड निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या वरसे गाव आणि आदिवासी बहुल भागाला रुग्णवाहिकेची असलेली आवश्यकता ओळखून खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून तसेच रोटरी क्लब आणि BBCL यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या वरसे गावाला रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी तेथील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे, रोटरी क्लब आणि BBCLचे आभार मानलेत. आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच रोटरी क्लब ऑफ वेस्ट कोस्ट मुंबई तसेच BPCL मुंबई यांच्या माध्यमातून आम्हा वरसेवासियांना रुग्णवाहिका दिल्याबद्दल आम्ही ग्रुप ग्रामपंचायत वरसेतर्फे खासदार सुनील तटकरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो. खरं तर या रुग्णवाहिकेची गरज आमच्या ग्रामपंचायत नागरिकांना लागूच नाही कधी, परंतु जर लागलीच तर त्यातून तो घेऊन गेलेला जो रुग्ण आहे तो सुखरूप घरी यावा अशीच कालभरच्यांनी प्रार्थना करतो. आमच्याकडे ग्रामपंचायत अंतर्गत निवी ठाकरवाडी तसेच निवी आदिवासीवाडी, भविष्य आदिवासीवाडी हा आदिवासी बहुल भाग असल्याने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात याची गरज लागते. तर ती गरज आज साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली. शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने विद्यालयात ग्रामीण भागातील 10 विद्यालयातील प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना 1000 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचे धनादेश उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या वतीनं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन संतोषराव मोरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक मुरुमकर यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय नायकल यांच्या हस्ते उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी आशिष आहिरे, अरुण ठकरूळ, प्रदीप जयस्वाल, उमेश आखरे,
विलास तळकर, रुपेश चव्हाण, अमित तांडेल यांचे स्वागत करण्यात आले। तसेच विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांच्या हस्ते परिसरातील माध्यमिक विद्यालय शेंगरी हायस्कूल, किंजळे हायस्कूल, तळे हायस्कूल, देवघर हायस्कूल, सवेणी हायस्कूल, मोहाने हायस्कूल, शिरवली हायस्कूल या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यानंतर उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी आशिष आहिरे यांनी आणि अरुण ठकरूड यांनी ट्रस्टचे उद्देश सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। ग्रामीण भागात असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 1000 रुपये देऊन विद्यार्थ्यांना हातभार लावला जातो। देशहिताच्या दृष्टीने मौलिक सहकार्य या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येते। आशिष अहिरे यांनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले। धनादेश वितरित केल्यानंतर उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका महाडिक मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली। यासह बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत रहा फक्त माझे कोकण।